जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, काही व्यक्तींना, विशेषतः बायांना सवतीस उभा असतो. पण आजकाल काही पुरुष मंडळीसुद्धा सवतीस उभा करण्याच्या मार्गावर आहेत. विशेष सांगायचं झालं तर मराठा योद्धा, मराठा हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटील हे 2 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सरकारशी झगडत आहेत. आणि त्यानिमित्तानं 29 जून रोजी त्यांनी एक नियोजन बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 5-7 लाख मराठे आले. आणि त्यानंतर त्यांनी 27 ऑगस्टला आंतरवालीहून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबईत उपोषणाला बसायचं असं आवाहन केलं. तेव्हा सवतीला सळ म्हणावा तसं हाके साहेबांना बळ मिळालं आणि स्वतःला सर बनून, प्राध्यापक म्हणून घेणारे हाके साहेब यांना मला वाटतं जरा संविधानाचा अभ्यास कमी आहे. जरांगे पाटील आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला भांडत आहेत. गावगाड्यातील मराठा, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, 18 पगड जाती एकोप्याने राहतात. कुठेही एकमेकामध्ये वैर नाही आहे. मराठा हा कुणबीच आहे. हा राजर्षी शाहू महाराजापासून आहे. पंजाबराव देशमुखांनी विदर्भातले 98% मराठी कुणबीमध्ये वर्ग केले. फक्त हा अन्याय जास्तीत जास्त मराठवाड्यावर आहे. कारण तत्पूर्वी मराठवाडा हा निजाम म्हणजे हैदराबादच्या संस्थांमध्ये होता. त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये आला. त्यामुळं मराठवाड्यातले मराठा कुणबी झाले नाहीत. पण त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम लागली, त्यावेळेस 57-58 लाख नोंदी बाहेर निघाल्या. जर नोंदीच निघाल्या नसत्या तर जरांगे पाटलाचं आंदोलन हे आडमुठे म्हणायला हरकत नव्हती. पण नोंदी निघाल्या, आधार निघाला, म्हणून जरांगे पाटील आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी, मराठा ओबीसीमध्येच आहे म्हणून भांडत आहेत. पण रिचार्जवर चालणारे, कधी फ्लॅट कमावणारे, तर यांना बक्षीस म्हणून फॉर्च्युनर मिळणारे हाके जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळी उपोषणासाठी, आंदोलनासाठी तयार असतात. त्यांनी आज मुंबईमध्ये 5-25 पोरंसोरं घेऊन समुद्रामध्ये गुडघ्या इतक्या पाण्यात जलसंबंधी आंदोलनाचा कांगावा केला. कारण काही माणसांना पैसा आणि चर्चेत राहायची सवय असते. त्यातलाच हा एक प्रकार. आणि आता 29 ऑगस्टला जेव्हा जरांगे पाटलांचा मुंबईमध्ये आमरण उपोषण आहे, त्यावेळी त्या मागणीला विरोध म्हणून, मराठा द्वेष म्हणून लक्ष्मण हाके 15 जुलैला पुण्यातील रोडवर ओबीसींचा मोर्चा काढणार आहे. मला कीव येते लक्ष्मण हाकेची की हेच लक्ष्मण हाके जर आपल्या धनगर समाजाचं आरक्षण 2014च्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार होते, त्यासाठी का झगडत नाहीत? आणि ज्या ठिकाणी मराठा ओबीसीमधून आरक्षण मागतोय त्या ठिकाणी हाकेचा काय संबंध येतो? हाकेचा प्रवर्ग तर VJNTमधला आहे. पण हाकेला विनाकारण जरांगे पाटलावर बोलायची सवय झाली. तेव्हा एका मराठा मित्रासमोर किंवा एका मराठा सेवकाला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटलाला बीडमधल्या खाजगी शिकवणीच्या मुलीच्या विनयभंगाबाबत आणि त्या विनयभंग करणाऱ्या आरोपीचे फोटो मनोज जरांगे पाटलासोबत आहेत, तेव्हा मनोज जरांगे पाटलाला सहआरोपी करायला पाहिजे अशी मागणी करतात. त्यावेळेस आमच्या मराठा सेवकानं खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, त्या आरोपीचे फोटो हे कोण्या पक्षाच्या नेत्याबरोबर नाहीत हे पहिल्यांदा सिद्ध करावं. आणि दुसरी गोष्ट,
फोटो कोणाचेही कोणासोबत असू शकतात, म्हणजे तो गुन्हेगार होत नाही. गुन्हेगाराला जात धर्म काहीही नसतो. आणि तिसरी गोष्ट, ज्या संतोष अण्णा देशमुखाचा निर्घृण खून झाला त्या आरोपी वाल्मिक कराडबरोबर लक्ष्मण हाके पार्टी करतानाचे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत. वाल्मिक कराडबद्दल मोर्चा काढणारे लक्ष्मण हाके 302चे आरोपी होऊ शकत नाहीत का? तेव्हा जर स्वतःला प्राध्यापक म्हणून मिरवणारे, गल्लीबोळातून दारू पिणारे बेवडे लक्ष्मण हाके जर यापुढे असेच बरळले तर मराठा सेवकांचा आता एल्गार सुरू झाला आहे. यापुढे जिथं दिसतील तिथं यांच्या तोंडाला निश्चित काळं फासलं जाईल. स्वतः मीडियात राहण्यासाठी पत्रकार परिषदा घेणं, चर्चेत राहणं, मनोज जरांगे पाटलावर अस्लाघ्य भाषेत बोलणं ही परंपरा महाराष्ट्राची नाही. मराठा ओबीसी वाद लावणं, जो की आजही गावगाड्यातला मराठा ओबीसी एका ताटात जेवतो, एकमेकाच्या घरी चहा घेतो, एकमेकाला आपली शेतातली अवजारं देतो, सिंचनाची अवजारं एकमेकाला हस्तांतरित करतो, कुठेही वाद नाही. गावगाड्यातल्या प्रत्येक ओबीसीला 18 पगड जातीला सुद्धा वाटतं की आपल्या गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाज हा कुणाच्याही ताटातलं मागत नाही. येथील न्यायव्यवस्थेनं जो दिलेला अधिकार आहे, ज्या पूर्वापार नोंदी चालत आलेल्या आहेत, त्या नोंदीच्या आधारे राजर्षी शाहू महाराजांपासून अथवा त्यापूर्वीसुद्धा मराठे हे कुणबीच होते हे तुकाराम महाराजांनी सिद्ध केले, महात्मा फुलेंनी सिद्ध केले. हे सगळं असूनसुद्धा केवळ आणि केवळ राजकारण करायचं म्हणून आणि मराठा योद्धा जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून सरकारचे दलाल राहून या लक्ष्मण हाकेचं हे कर्तव्य आहे. तेव्हा अशी उघडी आंदोलनं किती लोक होते आज मुंबईमधील आंदोलनाला? 20-25 पोरं, गुडघ्या इतक्या पानात जलसमाधी आहे. अरे हिंमत असेल तर समुद्रात उड्या मारा, मग म्हणू तुम्हाला आम्ही खरे तुम्ही आहेत. जरांगे पाटील उपोषण करतात तर 17 दिवस अन्न पाण्याशिवाय राहतात, तेव्हा समाज त्यांच्या पाठीमागे. तुझ्या पाठीमागे ना समाज आहे ना सरकार आहे. केवळ तुमचा उपयोग करून घेऊन मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन दाबण्यासाठीची ही कृती आहे. तेव्हा या हाकेला समज आलेली बरी नसता विनाकारण तोंड काळ करायची वेळ येणार आहे. मनोज जरांगे पाटलासारख्या दैवतावर बोलणं यांनी आता बंद केलं पाहिजे आणि स्वतःच्या समाजाच्या एसटी आरक्षणाच्या लढ्यासाठी लढा उभारला पाहिजे, हीच आमची विनंती असेल. तुर्तास थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.